राज्यामध्ये बिश्नोई गँगला वाढवायचं होतं खंडणीचं रॅकेट। मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये हे नमूद करण्यात आले की बिश्नोई गँगला राज्यामध्ये खंडणीचं रॅकेट वाढवायचं होतं। खंडणी उकळण्याच्या उद्देशानं बिश्नोई गँगकडून सलमानच्या घरावरती गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे। सलमान खानला वेगवेगळ्या माध्यमातून धमकी देऊन त्याच्या घरावर गोळीबार करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न असल्याचं तपासात समोर आलंय। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता। त्या प्रकरणी बिश्नोई गँगमधल्या काही जणांना अटक करण्यात आली आणि तपास सध्या सुरू आहे। आणि या तपासानुसार बिश्नोई गँगला राज्यामध्ये खंडणी उकळण्याचं रॅकेट वाढवायचं होतं, प्रस्थापित करायचं होतं, असं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। वेगवेगळ्या माध्यमातून सलमान खानला धमकी देऊन खंडणी उकळण्याचा बिश्नोई गँगचा प्रयत्न होता। याआधी सुद्धा अनेक वेळा बिश्नोई गँगनं सलमान खानला टार्गेट केलेलं आहे आणि त्या प्रकरणी चौकशी देखील केली गेली आहे। अनेकदा त्याला धमक्याही दिल्या गेल्या होत्या आणि यावेळी थेट त्याच्या घराबाहेर गोळीबार केला गेला होता आणि या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केलाय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबतच। सूरज, आरोपपत्रात नेमकं काय काय लिहिलं गेलंय? सध्या नक्कीच आपण पाहतोय मुंबई पोलिसांनी 1700 पानांचं आरोपपत्र हे आता दाखल केलेलं आहे कोर्टात। यामध्ये प्रामुख्याने सलमान खानला टार्गेट करून कुठेतरी खंडणी उकळण्याचाच प्रयत्न असल्याचं बिश्नोई गँगकडनं समोर आलेलं आहे। सलमानला घाबरवण्यासाठी आणि इतर जे उद्योगपती आहेत किंवा बॉलिवूड कलाकार आहेत त्यांना एक मेसेज जावा या अनुषंगानेच ही संपूर्ण गोळीबार हा करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। आरोपींचे जबाब हे नोंदवण्यात आले होते, त्यातून ही संपूर्ण घटना समोर आलेली आहे। एकूणच सलमानवरती 1-2दा नाही तर 2 ते 3 वेळा त्यांनी टार्गेट केल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। महत्वाचं म्हणजे पोलिसांनी या पूर्ण प्रकरणात जेव्हा सलमानचा जबाब नोंदवला त्यात त्याने देखील म्हटलेलं आहे की बिश्नोई गँगकडनं धोका आहे आणि कुठल्याही क्षणी त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो आणि त्याप्रमाणे हा हल्ला झाला देखील। या एकूण प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली होती, त्यातील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली पोलीस कोठडीतच। मात्र जो बिश्नोई गँगचा मोटिव्ह होता हा महाराष्ट्रात कुठेतरी ते स्वतःची गँग एस्टॅब्लिश करण्यासाठीचा जो प्रयत्न होता, दाऊद नंतर बिश्नोई हा स्वतःची पाळमुळं हा मुंबई होऊ इच्छित होता, याचाच हा प्रयत्न असल्याचं हा सगळा प्रकार आणि हा सगळा मनसुबा पोलिसांनी उधळून लावलेला आहे। आरोपपत्र दाखल करण्यात आलंय आणि काही जणांना अटक देखील केली गेली आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा